विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन ट्विटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर लक्षात घ्या, PMC कार्यकारी सहाय्यक ज्याला लिपिक या नावाने ओळखलं जातं, ही जी परीक्षा होणार आहे त्यासाठी आपण टेस्ट सिरीज घेऊन आलो आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला टेस्ट क्रमांक 16 बघायचे आहेत. यामध्ये भारतीय राज्यघटना, राज्यव्यवस्था यावर महत्त्वपूर्ण प्रश्न आपण कव्हर करणार आहोत. सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली सकाळी येणारे व्हिडिओ आवर्जून बघा. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे? ऑप्शन आहेत ठाणे, पुणे, नागपूर की नाशिक. प्रश्नाचं उत्तर येत असेल तर आपण विद्यार्थी मित्रांनो लगेचच खाली कमेंट करू शकता. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3, नागपूर या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व जमातींसाठी किती विधानसभा मतदारसंघ राखीव आहेत? ऑप्शन आहेत 51, 52, 53 की 54. उत्तर येत असेल तर आपण खाली कमेंट करू शकता. तर महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व जमातींसाठी ऑप्शन क्रमांक 4, 54 विधानसभा मतदारसंघ राखीव आहेत. त्यानंतर पुढील क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेने निश्चित केलेली राज्य विधानसभेची जास्तीत जास्त सभासद संख्या किती आहे? ऑप्शन आहेत 550, 100, 250 की 60 ते 500. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 60 ते 500. आणि लक्षात घ्या, भारताची जी काय म्हणता येईल कॉन्स्टिट्यूशन आहे किंवा जे संसद आहे यामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी असतात. एक तर असते राज्यसभा, बरोबर, आणि दुसरी असते लोकसभा. त्याच पद्धतीने राज्यात जर कन्सिडर केलं तर काही राज्यांमध्ये विधानसभा आणि विधान परिषद असते. तर लोकसभा ही जी असते अस्थायी सभागृह आहे, जी लोक त्यांना निवडून देतात. आणि जी राज्यसभा आहे ती काय आहे तर स्थायी सभागृह आहे, ज्यामध्ये दर 6 वर्षाने म्हणजे दर 2 वर्षाने त्या ठिकाणी नवीन एकाच 3 एवढे जे सदस्य आहेत ते दर 2 वर्षाने त्या ठिकाणी निवडून येत असतात. त्यामुळे जी राज्यसभा आहे ती कधीही विसर्जित होत नाही, परंतु जी लोकसभा आहे ती दर 5 वर्षाने विसर्जित होते आणि त्या ठिकाणी नव्याने सदस्य निवडून आले जातात. पुढील क्वेश्चन आहे, संसद राज्यातील विधान परिषद डॅडॅच्या शिफारशीवरून रद्द करू शकते. ऑप्शन आहेत राष्ट्रपती, राज्यपाल, राज्य मंत्रिमंडळ की राज्य विधानसभा. तर लक्षात घ्या, संसद राज्यातील विधान परिषद राज्य विधानसभेच्या शिफारशीवरून रद्द करू शकते. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे. त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो लगेचच करून द्या. लोकायुक्त संस्था 1972 साली स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? ऑप्शन आहेत राजस्थान, ओडिसा, हरियाणा की महाराष्ट्र. आपल्याला उत्तर येत असेल तर आपण खाली कमेंट करू शकता. तर लक्षात घ्या, लोकायुक्त संस्था 1972 साली स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य आहे महाराष्ट्र. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, भारतात घटनादुरुस्तीचे अधिकार कोणास आहेत? ऑप्शन आहेत न्याय यंत्रणा, सर्वसामान्य जनता, कार्यकारी मंडळ की कायदे मंडळ. तर भारतात घटनादुरुस्तीचे अधिकार कायदे मंडळास आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे, खालीलपैकी कोणत्या कलमान्वये एखाद्या महत्त्वाच्या कायदेशीर बाबींवर राष्ट्रपती न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात? ऑप्शन आहेत कलम 120, कलम 121, कलम 141 की कलम 143. तर याचं योग्य उत्तर आहे कलम 143 अन्वये राष्ट्रपती न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतात पहिला विधी आयोग नेमला गेला? ऑप्शन आहेत 1947, 1951, 1955 की 1960. तर लक्षात घ्या, 1955 भारतातील पहिला विधी आयोग नेमला गेला. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, भारतीय राज्यघटनेतील पहिली दुरुस्ती खालीलपैकी कोणत्या वर्षी केली गेली? ऑप्शन आहेत 1950, 51 की 52. तर लक्षात घ्या, भारतीय राज्यघटनेतील पहिली जी दुरुस्ती आहे ती 1951 केली गेली. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघून घ्या, समवर्ती सूचीची जी संकल्पना आहे ती भारताने कोणत्या देशाच्या घटनेवरून घेतली आहे? ऑप्शन आहेत अमेरिका, रशिया, फ्रान्स की ऑस्ट्रेलिया. तर ही जी समवर्ती सूचीची संकल्पना आहे ती भारताने ऑस्ट्रेलियाच्या जी घटना आहे त्यातून घेतली. पुढील क्वेश्चन आहे, डॅडॅसची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात.
ऑप्शन आहेत राष्ट्रपती, पंतप्रधान, संसद की सर्वोच्च न्यायालय. तर हा तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो होमवर्क म्हणून प्रश्न आहेत. या प्रश्नाचं उत्तर आपण लगेचच खाली कमेंट करून द्या. तसेच लक्षात घ्या, आपण BMC कार्यकारी सहाय्यक लिपिक यासाठी जर तयारी करत असाल तर कंप्लीट स्टडी पॅकेज आपल्याकडे अवेलेबल आहेत. यामध्ये 18,200 प्लस प्रश्न आहेत. प्राईज आहे फक्त 499. यामध्ये सामान्य ज्ञान, सराव प्रश्नपत्रिका, चालू घडामोडी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, ॲप्टिट्यूड आणि BMC व महानगरपालिका विशेष प्रश्न भेटणार आहेत. आता याचे डिटेल बघूयात. सामान्य ज्ञानमध्ये तुम्हाला 4,700 प्रश्न भेटतील. याची इंडिव्हिज्युअल प्राईज आहे 199. यामध्ये हे सर्व कंटेंट तुम्हाला PDF स्वरूपात भेटणार आहेत. प्रश्न आणि उत्तर लगेचच दिले जेणेकरून रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल. परचेस करण्याकरिता आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करायचं आहे. त्याच पद्धतीने 110 सराव प्रश्नपत्रिका आहेत, ज्यामध्ये 100 टेस्ट, त्यानंतर 10 फुल लेंथ टेस्ट, त्यानंतर TCS IBPS मागील सराव प्रश्नपत्रिका. यामध्ये ॲन्सर की शेवटी दिली आहे, हे देखील आपण घेऊ शकता. त्यासोबत चालू घडामोडी प्रश्न आहेत, डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत. प्रश्नांच्या अनुषंगाने अधिकची माहिती देखील या ठिकाणी देण्यात आली आहे. मराठी व्याकरणाचे चॅप्टर वाईज क्वेश्चन प्लस नोट्स अवेलेबल आहेत. 1800 प्लस प्रश्न, प्राईज आहे 199. इंग्लिशची देखील क्वेश्चन बँक आहेत, प्राईज आहे 199. ॲप्टिट्यूडची देखील क्वेश्चन बँक आहे, डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत. आपण जर प्रत्येक इंडिव्हिज्युअल जर घ्यायला गेले तर प्राईज होते 1200 रुपये, परंतु ऑफरमध्ये तुम्हाला फक्त 499 रुपयामध्ये कंप्लीट मटेरियल भेटत आहेत. जेही विद्यार्थी इंटरेस्टेड असतील त्यांनी 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करायचं आहे. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.